दर महिन्याला तुम्ही 10-15,000ची SIP करून अमीर नाही होणार आहात. दिस इज एपिसोड 66 ऑफ 90 डेज टू फायनान्शियल लिटरसी. जर तुम्ही 15,000 पर मंथची SIP करताय आणि तुम्हाला 12% रिटर्न मिळतात तर 20 वर्षानंतर तुम्हाला 1,37,00,000 मिळतील. पण यांना विसरून कसं चालेल? जर 5% इन्फ्लेशन लावलं तर तुमचं टोटल कॉर्पस कम्स डाऊन टू 56 lakhs. आता म्हणाल की चला स्टेपअप SIP करूया, तरी हे महाराज काय साथ सोडणार आहेत? आता 15,000च्या इन्व्हेस्टमेंटवर एव्हरी इयर 10% स्टेपअप जरी केलं तरी 20 वर्षानंतर तुमचा कॉर्पस होतो 2,77 lakhs. बट इन्फ्लेशन सोबत ऍडजस्ट केलं तर इट फॉल्स डाऊन टू 1 CR. आणि ते विकल्यावर आजी जे घेऊन जाईल त्याला तर आपण काउंटच नाही केलं. तर याचं सोल्युशन काय? 10-15,000च्या SIPने तुम्ही श्रीमंत तर नाही होऊ शकत, मग तेवढा पैसा आणायचा तरी कुठून? अहो बिझनेस करा, धंदा करा. SIP तुम्हाला 12% रिटर्न देऊ शकतो, पण बिझनेस तुम्हाला 100% रिटर्न देऊ शकतो. ऑफकोर्स रिस्क आहेच, पण रिस्क है तो रिस्क है. व्हिडिओ जर आवडला असेल तर दुसऱ्यांपर्यंत पण पोहोचवा आणि असाच एज्युकेशनल रीलसाठी फॉलो करून जा.